नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आशियाई बाजारातल्या मंदीच्या तडाख्यानं शेअर बाजार हादरला, गुंतवणूकदार हतबल. मुंबई शेअर बाजारात 1625 तर राष्ट्रीय शेअर बाजारात 491 अंकांची घसरण. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू असल्याचा केंद्रीय वित्तमंत्र्यांचा दिलासा. इतर देशांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा रघुराम राजन यांचा दावा. भारतात व्यापारासाठी अमर्याद संधी असून सगळ्या देशांनी भारतात गुंतवणूक करण्याचं सुषमा स्वराज यांचं आवाहन. माजी न्यायमूर्ती M.L. ताहिलियानी यांनी घेतली लोकायुक्त पदाची शपथ. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश. आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत भारताची श्रीलंकेवर मात, मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. आशियाई बाजारातल्या मंदीच्या तडाख्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज तब्बल 1625 अंकांची ऐतिहासिक घसरण झाली आणि तो दिवसअखेर 25,742 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तब्बल 491 अंकांच्या घसरणीसह 7,809 अंकांवर बंद झाला. आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1000 अंकांनी खाली आला होता. त्यानंतर चढ उतार सुरू राहिले. यामुळे गुंतवणूकदारांचं सुमारे 7 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं. 10 मोठ्या कंपन्यांना त्याचा फटका बसला आहे. चीनी चलन युआनच्या अवमूल्यनामुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर ही घसरण झाली आहे असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं. शेअर बाजारात घसरण झाल्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही दिसून आला. आशियाई बाजारातल्या मंदीमुळे बँका आणि आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्यानं आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाचं मूल्य 66 रुपये 42 पैसे प्रति डॉलर इतकं झालं. कच्च्या तेलाच्या दरातली घसरण सुरूच असून आज आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर प्रति बॅरल $40च्या खाली आले. चीननं आपल्या चलनाचं अवमूल्यन केल्यामुळे आपल्या देशाच्या शेअर बाजारावर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे ही तात्पुरती उलथापालथ आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हानं असून अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू असल्याचं जेटली यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात बोलत होते. जागतिक अर्थव्यवस्थेचं एकात्मीकरण झालं असल्यानं त्याचे पडसाद अर्थव्यवस्थेवर उमटत असतात. त्यामुळे कोणताही दिवस सहज सोपा म्हणता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. यावर्षी निर्धारित करण्यात आलेलं वित्तीय तुटीचं लक्ष्य वास्तववादी असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं. जगातल्या इतर अनेक अर्थव्यवस्थांच्या तुलनेत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती खूपच चांगली असून अर्थव्यवस्थेशी संबंधित बृहद आर्थिक घटक नियंत्रणात असल्याचा दिलासा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातल्या बाजारांना दिला आहे. शेअर बाजार आणि रुपयातल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत भारतीय बँकर संघटना आणि फिक्कीनं आयोजित केलेल्या चर्चासत्रात बोलत होते. देशामध्ये ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी वापरात आणण्यासाठी तब्बल $380 अब्ज परकीय चलनसाठा उपलब्ध आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली. ग्राहकोपयोगी वस्तूंचे कमी होणारे दर, सरकारकडून केलं जाणारं भक्कम अर्थव्यवस्थापन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचं सक्षम महागाई प्रतिबंधक धोरण या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेला दर कपातीसाठी आणखी वाव मिळू शकेल असं त्यांनी सांगितलं. तेलाचे दर आणखी 1 ते 2 वर्ष कमी राहतील असा अंदाजही राजन यांनी व्यक्त केला. भारतामध्ये व्यापार आणि उत्पादन क्षेत्रात अमर्याद संधी उपलब्ध असून भाजपा आघाडीच्या सरकारनं उत्पादकांना भरपूर सवलती दिल्या आहेत. त्यांचा लाभ त्यांनी घेऊन भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज कैरो इथं केलं. स्वराज सध्या इजिप्तच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इजिप्तची राजधानी कैरो इथं त्यांनी आज निवडक भारतीयांशी संवाद साधला. गेल्या 15 महिन्यात भारतीय सरकारनं पर्यावरण संरक्षणाला पूरक ठरतील असे प्रकल्प हाती घेतल्याचं सांगून मेक इन इंडिया अंतर्गत सरकारनं केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. इजिप्तच्या तुरुंगातल्या 2 भारतीय कैद्यांचं हस्तांतरण करण्यासाठी इजिप्तनं मान्यता दिल्यामुळे हे कैदी आता लवकरच मायदेशी परतू शकतील याबद्दल स्वराज यांनी आनंद व्यक्त केला. इजिप्तचा दौरा आटोपून उद्या सुषमा स्वराज जर्मनीला रवाना होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास ताहिलियानी यांनी आज राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून शपथ घेतली। राजभवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी ताहिलियानी यांना पदाची शपथ दिली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। कांद्याची अवैध साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सगळ्या राज्य सरकारांना दिले आहेत। आज नवी दिल्लीत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत कांद्याची मागणी आणि पुरवठा याबाबतच्या स्थितीचा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आढावा घेतला। त्यानंतर पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली। कांद्याची आयात वाढवून त्याच्या निर्यातीवर निर्बंध आणले तर कांद्याच्या किमती नियंत्रणात राहू शकतील असं सांगून पासवान म्हणाले की देशात सध्या कांद्याचा तुटवडा नाही, पण साठेबाज सध्याच्या स्थितीचा गैरफायदा घेत आहेत। वस्तू आणि सेवा कर विधेयक जर पारित झालं असतं तर त्याचा कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्याकरता उपयोग झाला असता, असंही पासवान यांनी यावेळी स्पष्ट केलं। राज्यात टंचाई निवारण्याचे उपाय योजण्यासाठी केंद्र सरकारकडून 550 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून राज्य शासनाने याच कामासाठी 370 कोटी रुपये दिले आहेत। त्यामुळे टंचाई निवारणासाठी निधी कमी पडणार नाही, तसंच गरज भासल्यास मदत देण्याबाबतचा प्रस्ताव आणेवारी जाहीर झाल्यानंतर पाठवावा असं केंद्र सरकारने कळवलं असल्याची माहिती कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मंत्रालयात वार्ताहरांशी बोलताना दिली। शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आपण स्वतः यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि औरंगाबाद या जिल्ह्यांना भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना टंचाई निवारणार्थ शासनाने घेतलेले निर्णय त्वरित अंमलात आणण्याच्या सूचना दिल्याचं खडसे यावेळी म्हणाले। मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही आज औरंगाबाद इथल्या एका बैठकीत देण्यात आली। इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अनुशेषासंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती। मराठवाड्यातल्या विविध विकास प्रश्नांबरोबर विद्यमान परिस्थितीबाबतही या बैठकीत चर्चा झाली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते। विदर्भ आणि मराठवाड्यात शेतीपंपांना वीज जोडणी न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी निराश होऊन आत्महत्या केल्या, पण आता शेतकऱ्यांच्या पंपांना वीज जोडणी देण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला असून आता तरी शेतकऱ्यांनी आत्महत्या थांबवाव्यात असं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। आज सिंधुदुर्गात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। रत्नागिरीचा दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली। कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर आज बाबूराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेनं अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। प्रकल्पग्रस्तांसाठी शासकीय नोकरीत असणाऱ्या 5% जागा त्वरित भराव्यात, अतिरिक्त जमीन काढून घेऊ नये, प्रकल्पग्रस्तांच्या दाखल्यांचं हस्तांतरण व्हावं, पुनर्वसन क्षेत्रातील नागरी सुविधा पुरवण्यासाठी निधी मिळावा यासह अन्य मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली। ज्या मागण्या थेट शासनाशी निगडीत आहेत त्यावर लवकरच मंत्रालयात चर्चा घडवून आणण्याची ग्वाही अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी यावेळी दिली। राज्यात आदिवासी भागातल्या शाळांमध्ये निकृष्ट आहार न देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत, पण अजूनही हा प्रकार घडत असेल तर सरकार संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करेल अशी ग्वाही राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली। महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने तब्बल 206 कोटी रुपये खर्चून आदिवासी भागातल्या शाळांमध्ये वाटण्यासाठी खरेदी केलेली चिक्की निकृष्ट असल्याचं राज्य सरकारने 13 ऑगस्टलाच एका प्रतिज्ञापत्राद्वारे मान्य केलं आहे। पण अजूनही काही ठिकाणी ही निकृष्ट चिक्की वाटली जाते असा आरोप करत संदीप अहिरे या सामाजिक कार्यकर्त्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने आज हे स्पष्टीकरण दिलं। या संदर्भातली पुढची सुनावणी येत्या 31 तारखेला होणार आहे। पेमेंट बँक आणि बंधन बँक यांच्या आगमनामुळे देशातल्या बँकिंग क्षेत्राचं क्षितिज विस्तारायला सुरुवात झाली आहे। यामुळे ग्राहकाचा किती फायदा होणार आणि बँकिंग व्यवहार अधिक ग्राहकाभिमुख होणार का, हे मुद्दे कळीचे ठरणार आहेत। जागतिकीकरणामुळे ग्राहक संस्कृतीचा वेगाने प्रसार झाला। त्यामुळे प्रत्येक माणसाचं रूपांतर ग्राहकात व्हायला सुरुवात झाली। खरेदी व्यवहार सुलभ होण्यासाठी ऑनलाईन खरेदीचा पर्याय समोर आला आणि वेगाने प्रस्थापितही झाला। रोख रहित खरेदीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। या ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं पेमेंट बँकांची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे। केवळ ऑनलाईन खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली ही देशातली पहिलीच बँक।
त्याचबरोबर देशातल्या पहिल्या बंधन बँकेचंही केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि या बँकेच्या देशभर 600 शाखा कार्यरत झाल्या. वित्त सेवेबरोबरच अल्पदरात गृहकर्जही या बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. थोडक्यात पेमेंट आणि बंधन बँकेच्या आगमनामुळे देशाच्या बँकिंग क्षेत्रात नवपर्व सुरू होण्याची चिन्ह आहेत. पेमेंट बँक आणि बंधन बँकेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ उदय तारदाळकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. उदयजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. पेमेंट बँक नवीन संकल्पना सुरू केलेली आहे केंद्र सरकारनं. ही संकल्पना नेमकी काय आहे? थोडा आपण जरा जास्ती विचार केला, पेमेंट बँकेच्या पार्श्वभूमी जर बघितली बरं. तर रिझर्व्ह बँकेने 2003 आणि 4 साली 2 बँकांना परवानगी दिली होती, येस बँक आणि कोटक बँक. अच्छा. आणि त्याच्यानंतर गेल्या काही वर्षात एकही नवीन बँक अस्तित्वात आली नव्हती. बरोबर. रिझर्व्ह बँकेच्या धोरणाप्रमाणे त्यांनी 2 ॲडिशनल बँकांना जी परवानगी दिली, एक म्हणजे IDFC बँक आणि बंधन बँक, आणि त्याशिवाय पेमेंट बँक एक विशिष्ट प्रकारच्या बँकेला त्यांनी परवानगी देण्याचं ठरवलं. बरं. या सर्वांमध्ये पार्श्वभूमी अशी आहे की आर्थिक समावेशकता आपण म्हणतो तर दिवसेंदिवस ऑनलाईन पेमेंट हे सगळे प्रकार वाढत चाललेत आणि लोक त्या अनुषंगाने क्रेडिट कार्डचा सुद्धा वापर करतात. आता अशी पण एक चर्चा आहे की सरकार डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा जे जास्तीत जास्त वापर करतील त्यांना 1% कॅशबॅक देण्याची शक्यता आहे, असं एक चर्चा सध्या सुरू आहे. तर पेमेंट बँक आपण जर म्हटलं तर तुम्हाला अशी एक लगेच शंका व्यक्त होईल की जर फक्त ही बँक पेमेंटसाठीच आहे तर ह्या बँकेचे एकंदरीत ढाचा कसा असेल आणि त्यांना पैसे कुठून मिळतील, बरेच प्रश्न एक सामान्य माणसावर आपल्यापुढे उभे राहतात. 41 बँकांनी जवळजवळ पेमेंट बँकेसाठी ऍप्लिकेशन केले होते आणि त्यातल्या 11 जणांना हे परवानगी मिळाली. आणि तुम्ही ढोबळमानाने जर विचार केला तर त्यातल्या 4 बँका ज्या आहेत त्या आपल्या स्वतःच्या म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या निगडीत म्हणजे जे मोबाईल फोन आहेत, आता तुम्हाला माहिती आहे की जवळ 91 करोड मोबाईल लाईन्स भारतात आहेत, 125 करोड जेवढ्या आपल्या लोकसंख्येमध्ये. तर रिलायन्स, आयडिया आणि अशा ज्या 4 वोडाफोन ह्या आणि या व्यतिरिक्त एअरटेल, या 4 जणांना बँक अशी परवानगी दिली. त्यात रिलायन्सनी स्टेट बँकेशी संलग्नता ठेवली आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इंडियन पोस्टला पण याच्यामध्ये परवानगी दिली आहे. तसंच जी आपली नंबर 1 ची डिपॉझिटरी आहे, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. सन फार्मास्युटिकल या कंपनीला त्यांनी परवानगी दिली आहे. नंतर 2 जे पेमेंटचे जे गेटवेज आपण म्हणतो, पेटीएम आणि पोफिन, त्यांना पण त्यांनी परवानगी दिली. आणि एक चोलामंडलम म्हणजे जी बेसिकली फायनान्स कंपनी, अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या बँकांसाठी त्यांनी ते उद्युक्त केलंय. आता आपण पेमेंट बँक म्हटलं तर नक्कीच आपण जी युटिलिटी पेमेंट करतो, समजा आपण वोडाफोनचं पेमेंट करतो किंवा महानगर गॅसचं पेमेंट करतो, ते सगळी आपली डे टू डे जी रिक्वायरमेंट आहे ते आपण त्या दृष्टीने करू शकतो. हा त्याचा उद्देश आहे. बरं. थोडक्यात म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रस्तावना आधीच केलेली होती आणि आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि ती ह्या 11 कंपन्यांच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे ह्या 11 कंपन्या पेमेंट बँक सुरू करणार आहेत. बरं, मला सांगा की या पेमेंट बँकेच्या माध्यमातून नेमके आर्थिक व्यवहार कसे केले जाणार आहेत? आता एक तुम्हाला साधं उदाहरण देतो की आपण दुचाकी किंवा एक कार घेतो, तर त्याचं पेमेंट आपण जे करतो, इन्शुरन्स देणारी कंपनी एक असते आणि आपली बँक दुसरी असते. तर ह्या बँकांना त्यांचं जे साधन आहे पैसे मिळवायचं, तर ह्या बँकांना एकतर डिपॉझिट्स तर घेता येतीलच, ठेवी घेता येतील, तर ते सुद्धा ठेवी कोणाकडून घेता येतील तर फक्त किरकोळ आणि छोट्या उद्योगधंद्यांकडून. आणि या ठेवी घेतल्यानंतर अर्थातच ते व्याज देतील. त्याशिवाय जे इन्शुरन्सचे प्रॉडक्ट्स आहेत आणि म्युच्युअल फंड प्रॉडक्ट्स आहेत आणि पेन्शन प्रॉडक्ट्स, हे तिन्ही या बँकांना विकायची परवानगी आहे. म्हणजे एका दृष्टीने ते तुमचा इन्शुरन्स घेतील आणि त्याचं पेमेंट पण करतील. म्हणजे ग्राहकांना एकंदरीत फायदा आहे. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला की आपण नेहमी म्हणतो की बँकेचा ऑनलाईन व्यवहार करताना की एका दृष्टीने आपण सुरक्षितता कशी ठेवावी. आपलं एक अकाउंट असतं बँकेचं, ऑनलाईन आपण व्यवहार करतो, त्याच्यामध्ये आपलं सेव्हिंग बँक आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे, त्या व्यतिरिक्त आपले डीमॅट अकाउंट असतं, सगळं एकाच दिसतं. तर हे ह्याच्यामध्ये असं एक लिमिट ठेवलं की जास्तीत जास्त तुम्ही 1 लाख रुपये त्या बँकेत ठेवू शकता. आणि एंड ऑफ द डे ईओडी जो म्हणतो 1 लाखाच्या वरती त्यात पैसे असता कामा नयेत. तर आपण समजा एक महिन्याचा आपला एक 15,000चा आपण पेमेंट करतो, जे महानगर गॅस असेल, टेलिफोन असेल, इन्शुरन्स काही असेल,
तर आपण तेवढंच रिस्ट्रिक्ट करून त्या बँकेत ठेवू शकतो. अर्थात ह्याच्यावर तुम्हाला व्याज मिळणार नाहीये. हे पण नागरिकांनी त्या लक्षात ठेवायला पाहिजे की ह्याच्या संकल्पना ही फक्त पेमेंटची आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही वापरता येईल. तुम्हाला डेबिट कार्ड पण मिळतं आणि त्याप्रमाणे तुम्ही एटीएम मधून पैसे पण काढू शकता, पण तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळणार नाही, कारण याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं कर्ज या बँका देऊ शकत नाही, अशी याच्या पुढे संकल्पना. एकंदर जर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून सरकारला याचा नेमका काय फायदा होऊ शकेल? आता आपण एक म्हटलं की कॅशलेस व्यवहार जास्तीत जास्त व्हावे याच्याकडे सगळ्यांचंच अनुषंग आहे. तसंच आपण म्हणतो की अँटी मनी लॉन्ड्रिंगचे जे कायदे अजून दृढ होत चालले आहेत आणि त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकांची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. तर ही एक सर्व्हिस आहे, म्हणजे युटिलिटी सर्व्हिस म्हणून या बँका आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे आणि तोच त्यांचा उद्देश असेल. आणि जेव्हा त्यांनी जर सेवा चांगली दिली नाही तर अर्थातच त्यांच्याकडे कोणी वळणार नाही. आणि ह्या बँकांना बाकीच्या बँकांकडून तेवढीच स्पर्धा आहे, त्यामुळे त्यांना सर्व्हिस ही चांगली द्यावीच लागेल आणि त्याशिवाय त्या सर्व्हाइव्हच होऊ शकणार नाही. बरोबर. आता आपण जो विचार केला किंवा आता तुम्ही जी माहिती दिली ती सरकारच्या दृष्टिकोनातून दिली. सरकारला काय फायदा होऊ शकतो, अर्थव्यवस्थेला काय फायदा होऊ शकतो, सामान्य जनतेला ग्राहक म्हणून काय फायदा होऊ शकतो, म्हणजे सर्वसामान्य बँकिंगमधून आणि ह्या पेमेंट बँकेमधून. मला एक सांगा की ही सेवा जे पुरवणार आहेत, म्हणजे तुम्ही ज्या मगाशी 11 कंपन्यांचा उल्लेख केला, त्यांना याच्यातून उत्पन्न काय मिळणार आहे? हा, त्यांना 2 तऱ्हेने उत्पन्न मिळू शकतं. एक तर ते ठेवी घेऊ शकतात, पण ते ठेवी घेताना फक्त मोठ्या कंपन्यांकडून नाही तर इंडिव्हिज्युअल कडून घेऊ शकतात आणि स्मॉल एंटरप्राइज कडून. त्याशिवाय त्यांना बँकांना जी स्पर्धा त्यांनी तयार केली आहे तर ते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन जी प्रॉडक्ट्स आहेत आणि इन्शुरन्स प्रॉडक्ट हे विकू शकतात, त्यातून त्यांना कमिशन मिळेल. अर्थातच त्याशिवाय ते सर्व्हाइव्ह होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना उत्पन्न साधन देणं ही नितांत आवश्यकता आहे आणि त्याचा पण रिझर्व्ह बँकेने तेवढाच त्याच्याबद्दल विचार केलेला आहे. बरं, आपण बघतो की ऑनलाईन पेमेंट आपण करतो, आपल्या नेहमीच्या बँकांमधून पण आपण करू शकतो आणि आता पेमेंट बँकेमधून पण करणार आहोत. मग पेमेंट बँकेची वेगळी गरज काय? असं आहे की एकंदरीत दृष्ट्या तुम्हाला जर तुमचा सेव्हिंग बँक अकाउंट हे अजिबात टच न करता तुम्हाला एक नियम बांधून द्यायचा की फक्त 10,000 रुपयाचाच मी खर्च करणार या महिन्यामध्ये आणि ते मी सगळं या माझ्या डेबिट कार्डच्या अनुषंगाने करीन, तर तुमचं जे मूळ बँक अकाउंट आहे त्याला हात न लावता पेमेंट बँकेत तुम्ही अकाउंट उघडून ह्या तऱ्हेने ही सुविधा तुम्ही वापरू शकता. त्यामुळे तुमच्याकडे एक सुरक्षितता येते या दृष्टीने की जेणेकरून तुमचं हे एकच अकाउंट फक्त एक्सपोज होऊ शकतो. हा एक मोठा त्याचा फायदा आहे. आणि होऊ शकतं की असं की आपण जसं बिल पेमेंट आता ऑनलाईन करतो तर तुम्हाला सेवा ह्या दृष्टीतून ह्या नवीन बँकाच्या संकल्पना आणतील त्या अंडर वन रूप तुम्ही सगळं पेमेंट करू शकाल. त्यामुळे दिवसेंदिवस हे सोपं होत जाईल असं वाटतंय. म्हणजे सुरक्षितता हा मुद्दा एक उपकारक आहे, पण याच्यातून तुम्हाला सर असं वाटत नाही का की चंगळवादाला जरा जास्त प्राधान्य मिळेल? नाही, शेवटी असं तुम्ही म्हणालात की 125 करोड आपलं जे पॉप्युलेशन आहे तर आजच्या दृष्टीला 91 करोड जवळजवळ मोबाईलचे फोन इश्यू झालेत. म्हणजे त्याला आपण काय चंगळवाद म्हणता येणार नाही. एका दृष्टीने ती आता लोकांची गरज होत चालली आहे आणि ह्या गरजेतूनच आता जेव्हा आपण म्हणतो एलपीजी सबसिडी जी लोक आता देऊन टाकतायत की त्याचा फायदा जास्तीत जास्त गरीब लोकांना व्हावा, तर ह्या सगळ्या फायद्यातून काय एक आर्थिक समावेशकता येते. आणि तुम्ही बघितलं की नवीन सरकारच्या धोरणाप्रमाणे आपण 17 करोड बँक अकाउंट उघडली गेली. तर हे सगळं जे आहे हा पूर्ण जो कळीचा मुद्दा आपण तो म्हणतो, परत तुम्ही गेलात तर ते उर्जित पटेल कमिटीचंच एक उद्दिष्ट होतं की दर 15 मिनिटांनी एक बँक असावी, प्रत्येक खेड्यात बँक गेली पाहिजे. तर आता पेमेंट बँक आली, नंतर आपण अकाउंट उघडली. मग ह्याच जास्तीत जास्त लोकांना उद्देश काय आहे की त्यांना आर्थिक समावेशकता यावी. हे बंधन बँक पण सुरू केली आता काल सरकार. बंधन बँक म्हटलं तर ते एक मोठ्या प्रमाणाचा म्हणजे प्रकार आहे हा की बंधन बँक एक सेवाभावी संस्था म्हणून सुरुवात झाली जवळजवळ 2001 साली. आणि त्यांचं उद्दिष्ट असं होतं की महिलांना किंवा जे रोजंदारीवरती ज्यांना पैसे मिळतात त्यांना आपण मदत करावं आणि एक सेल्फ हेल्प ग्रुप जो म्हणतात म्हणजे स्वयंसेवी संस्था असतात त्यांना कर्ज द्यावं आणि त्यातून त्यांची रोजची गरज भागावी. तर जवळ 2006 साली बंधन बँकेनी जी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणतात त्याप्रमाणे त्यांचं उद्दिष्ट त्यांनी गाठलं आणि ते काम सुरू केलं. होता होता असं झालं की त्यांचा व्याप एवढा वाढला, आज तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, बंधन बँकेने जवळजवळ 10.5 कोटीची कर्ज दिली आहेत आणि त्यांची 27 लाख कर्जदार आहेत. बरं सर, मला एक सांगा की आपण मगाशी आता तुलना केली म्हणजे सार्वजनिक बँका आपल्या ज्या सध्याच्या आहेत त्या आणि ह्या पेमेंट बँक म्हणा किंवा बंधन बँक म्हणा, तर ह्या अशा प्रकारच्या नवीन बँकिंग सेवेमुळे आपल्या ज्या नेहमीची जी बँकिंग पद्धती आहे, सार्वजनिक बँका आहेत,
यांच्यासमोर नेमकी कोणत्या प्रकारची आव्हानं उभी ठाकू शकतील आणि एकंदर म्हणजे असं चित्र आहे का की बँकांचं एकंदर खाजगीकरण होऊ घातलंय? नाही, ह्याच्यामध्ये मी एकच शब्द वापरेन की स्पर्धा, आणि स्पर्धेतून नेहमीच ग्राहकाला फायदा होतो, हे आपण लक्षात घ्यावं. आता 11 ज्या बँक आपण म्हणतोय त्यातली एक इंडियन पोस्ट सोडली तर बाकी सगळ्या या प्रायव्हेट क्षेत्रातल्या आहेत. बरोबर. तर त्यांना सर्व्हिस चांगली द्यायला लागेल आणि इव्हन पोस्ट ऑफिसला पण सर्व्हिस चांगली द्यायला लागेल, त्याशिवाय कोणी त्यांच्याकडे येणार नाही. त्याच वेळेला तुम्ही बघितलं की आपल्या प्रायव्हेट क्षेत्रातल्या बँक्स त्यांचे एनपीएस कमी असतात, कारण तिथे जी शिस्त असते. बरोबर. तर एकंदरीत आर्थिक क्षेत्र जर तुम्ही बघितलं आणि बँकांचं, तर तुम्हाला आर्थिक शिस्त लागते आणि तुमची एक भिस्त असते कशावर तरी, जे आपण इंट्युशन म्हणतो की आपण पैसे देतो ते राईट माणसाला दिले पाहिजे, जिथून कर्ज तुमचं वसूल होईल. आणि बंधन बँक तुम्ही म्हटलं तर त्याचं मायक्रो फायनान्स होतं आणि त्याच्यामध्ये सर्व म्हणजे जवळजवळ एनपीए नसतातच, एवढं त्यांची रिकव्हरी असते चांगली. आणि ह्याच्यामध्ये सर्व्हिस फॅक्टर जो असतो, सेवा हा दिली पाहिजे. तर दोन्ही बाजूने विचार केला तर ज्या तुमच्या नॅशनलाइज बँक्स आहेत किंवा प्रायव्हेट क्षेत्रातल्या बँक आहेत ह्यांना पण चांगली सर्व्हिस द्यायलाच लागेल. या उलट बंधन बँकेने तर मी म्हणतो की आपल्यावर आता त्यांनी बंधनं घालून घेतली आहेत, कारण ती आता व्यावसायिक बँक बनते. बरोबर. तर तारण किती घ्यायचं हे सगळे त्यांना आता व्यवहार त्यांच्यावरती रिझर्व्ह बँकेचा अंकुश असेल. त्यामुळे एकंदरीत बघता स्पर्धा राहील आणि सेवा, आणि ह्याला ग्राहकाला फायदा व्हायलाच पाहिजे. तुम्ही म्हणताय सर ग्राहकांना फायदा व्हायला पाहिजे, तुम्ही वर्णन करता या गोष्टीचं थोडक्यात. त्याला एक उपमा दिली तुम्ही की हे एक प्रकारचं प्रीपेड कार्ड आहे. प्रीपेड कार्ड, बरोबर ना. तर आपण अशी एक अपेक्षा करूया की हे जे काही नवीन बदल होऊ घातले आहेत संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये म्हणा किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये म्हणा, म्हणजे आर्थिक व्यवहारांमध्ये म्हणा, त्याचे काही निश्चित चांगले परिणाम होऊ शकतील आणि आपल्या एकंदरीतच देशाला हे सगळे बदल पचनी पडतील अशी अपेक्षा धरायला हरकत नाही मला वाटतं. नक्कीच. एक म्हणजे पुढचं आपण गोष्ट बघितली की काय होऊ शकतं, अशी पण शक्यता आहे की तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन चहा प्याला तर तुम्ही तुमचं कार्ड वापरा आणि डेबिट होईल, अशी एक रियालिटी होऊ शकते आपल्याकडे. अगदी. तुम्ही आज आमच्या बातमीपत्रामध्ये आलात आणि अगदी महत्त्वपूर्ण माहिती सगळ्यांना दिली, त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आता बोलूया पुढच्या बातम्यांकडे. राजस्थान उच्च न्यायालयानं जैन समाजाच्या संथारा या व्रतासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राज्यात जैन समाजानं आज ठिकठिकाणी आंदोलनं केली. राजस्थान उच्च न्यायालयानं जैन समाजाच्या संथारा या व्रतासंदर्भात दिलेल्या निर्णयाचा न्यायालयानं फेरविचार करावा या प्रमुख मागणीसाठी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर जैन नवयुवक मंडळानं मोर्चा काढला. या मोर्चात जैन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात फेरविचार करण्यासंबंधीचं राष्ट्रपतींच्या नावाचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं. बीड जिल्ह्यात दुकानं बंद ठेवून आणि मूक मोर्चा काढून या निर्णयाचा विरोध दर्शवण्यात आला. जिल्ह्यातल्या आष्टी आणि कडा श्रावक संघाच्या वतीनं तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील सकल जैन समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून या निर्णयाविरोधात आपला निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. वाशिम जिल्ह्यातही जैन समाजानं मूक मोर्चा काढला. तसंच जिल्ह्यातल्या जैन समाजानं व्यापारी संस्था बंद ठेवून न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. जालना जिल्ह्यात जैन समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संथारा व्रतासंबंधीच्या सूचनांचं निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात जैन समाजानं काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. कोल्हापूर जिल्ह्यातही या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. नागपुरात जैन बांधवांनी व्यापार बंद ठेवून आणि मूक मोर्चा काढून न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि अंदमान यांचा अतूट संबंध आहे. यंदाचं विश्व मराठी साहित्य संमेलन हे अंदमानला होत आहे. त्यामुळे संमेलनाचा अध्यक्ष हा सावरकरांचा अभ्यासक असला पाहिजे या दृष्टीनं अध्यक्षपदी शेषराव मोरे यांची निवड योग्य आहे असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात नियोजित अध्यक्ष शेषराव मोरे यांचा आज नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शेषराव मोरे यांनी सावरकरांच्या विचारांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवले ही त्यांची जमेची बाजू आहे असंही सदानंद मोरे म्हणाले. विद्यार्थी दशेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या बंगल्यात राहत होते तो बंगला विकत घेण्याची राज्य सरकारची सगळी प्रक्रिया येत्या 15 दिवसात पुरी होईल असं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.
या बंगल्याचा मालक हा व्यवहार रद्द करेल अशा बातम्या काही दिवसांपूर्वी विरोधकांमार्फत पसरवण्यात येत होत्या, पण त्यात काही तथ्य नाही. हा व्यवहार निश्चित होईल आणि येत्या 15 दिवसात हा बंगला राज्य सरकारच्या मालकीचा होईल, असं बडोले म्हणाले. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं आज झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 278 धावांनी धुव्वा उडवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आज शेवटच्या दिवशी 2 बाद 72 धावांवरून दुसरा डाव सुरू करणाऱ्या श्रीलंकेला भारताच्या फिरकी गोलंदाजांनी बचावाची कोणतीही संधी दिली नाही. 413 धावांच्या लक्ष्याच्या ओझ्यासमोर श्रीलंकेचा डाव 134 धावांमध्ये गडगडला. भारताला विजयासाठी 1 गडी बाद करण्याची आवश्यकता असताना सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. मात्र थोड्याच वेळात खेळ पुन्हा सुरू झाल्यावर भारतानं विजयाची संधी दवडली नाही. रविचंद्रन अश्विननं 42 धावा श्रीलंकेचे 5 गडी बाद केले. अमित मिश्रानं 29 धावात 3 गडी बाद करून त्याला चांगली साथ दिली. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या लोकेश राहुलला सामनावीराचा किताब मिळाला. विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून मिळवलेला हा पहिला विजय आहे. आणि आता पाहूया हवामान वृत्त. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 26, नागपूर 33, 22, पुणे 29, 22, औरंगाबाद 32, 22, नाशिक 29, 22, कोल्हापूर 29, 21, रत्नागिरी 31, 24, सोलापूर 36, 24 आणि अमरावती कमाल 33 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. आशियाई बाजारातल्या मंदीच्या तडाख्यानं शेअर बाजार हादरला, गुंतवणूकदार हतबल. मुंबई शेअर बाजारात 1625 तर राष्ट्रीय शेअर बाजारात 491 अंकांची घसरण. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू असल्याचा केंद्रीय वित्तमंत्र्यांचा दिलासा. इतर देशांच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा रघुराम राजन यांचा दावा. भारतात व्यापारासाठी अमर्याद संधी असून सगळ्या देशांनी भारतात गुंतवणूक करण्याचं सुषमा स्वराज यांचं आवाहन. माजी न्यायमूर्ती M.L. ताहिलियानी यांनी घेतली लोकायुक्त पदाची शपथ. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे केंद्राचे राज्य सरकारांना निर्देश. आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत भारताची श्रीलंकेवर मात, मालिकेत 1-1 अशी बरोबरी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.